अ, बरं आता तुम्ही हा सगळा आता निवडणुका संपल्यात, निकाल येत आहेत. तुम्ही आता मगाशी म्हटलात, की मी कायमचा शिवसेनेतच राहणार आहे. तुम्ही आता मगाशी म्हटलात संन्यास घेतला किंवा संन्यास नाही, तुम्ही म्हटलात, की सक्रिय राजकारणातून मागे थोडे बाजूला हटला होतात. आता भाजपत परत जाण्याचा काही विचार नाही? आता शिंदे साहेब आहेत तिथेच राहणार. या वादामुळे परत जाण्याचे दोर कापले गेलेत का भाजपकडे, की पण जायचंच साहेब नाही? जायचंच नाही. असं कुठे आहे का, की म्हणजे घरात आता तुम्ही आहात, एक मंत्री आहेत, एक राणे साहेब तिकडे आहेत. निलेश राणेंना पण काहीतरी एक पोझिशनिंग हवं नाही राजकारणामध्ये. साहेब, माझी इच्छा आहे आयुष्यभर नितेश राणेंनीच मंत्री राहावं. बरं. तुम्हाला नाही वाटत मंत्री व्हायचं? नाही. तुमची नाही इच्छा मंत्री व्हायची? अजिबात नाही. प्रत्येक राजकारणाला असते ना, प्रत्येकाचा नाही. अपवर्डली मोबाईल असतो. मला नाही. तुम्ही फार अचानक म्हणजे संत निलेश राणे झालात असं? संत कुठे माळ बघा दिसते तुम्ही- तुम्हाला नाही, नाही. किंवा तुम्हाला संत- इथे अंगारा दिसतो दिसण्यातच कुठे नाही. दिसतोय? दिसण्यातूनच नाही, वागण्यातून संत म्हणतो. असं कुठे आहे साहेब? बघा, तुम्ही म्हणता, आता मी माझा शिव- फोकस हा. तुम्ही म्हटलं आता मी शिव्या देत नाहीत, मी आता भाषेवरती कंट्रोल आणलाय, मी आता काही लोकांची मी कुठे म्हटलं मी शिवाय देत नाही? तुम्ही म्हटलात ना मग खाजगीत देतो ना. खाजगीत सगळेच देतात शिवाय. मग सार्वजनिक जीवनामध्ये नाही देत. हा, तेच ना, म्हणून म्हटलं ना सार्वजनिकच. निलेश राणेंचं पुढे काय आता? मी काय साहेब ज्योतिष नाही. नाही, पण तुमचा म्हणून काहीतरी मनात माझा plan असेल. फोकस हा फक्त माझ्या कामावर असला पाहिजे. सभागृह आता सुरू होतोय, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतंय, तर त्याच्यातून आपल्याला काय करता येईल, मुद्दे कुठले मांडता येतील, ते कसे हिताचे आहेत, माझं साहेब ते सगळं त्या विषयांवर फोकस आहे. कोकणसाठी, कारण एकेकडे राणे साहेबांचं कोकणसाठी विजन होतं, कोकणचा कॅलिफोर्निया करणार वगैरे स्टेटमेंट ठिकाणी तुम्ही कोकणसाठी अनेक लोकांनी ते म्हटलं होतं, फक्त राणेसाहेबांनी नाही. हो.